मृत्यूपूर्वी हातावर लिहिलेली ती सुसाईड नोट आणि हॉटेलमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या। साताऱ्यात नेमकं काय घडलं? डॉक्टर ज्याचं काम आहे जीव वाचवणं, पण जेव्हा याच डॉक्टरला त्याचा जीव गमवावा लागतो तेव्हा यंत्रणाच खराब झाली आहे हे स्पष्ट होतं। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या एका नाही तर 2 व्यक्तींनी केलेल्या छळाची आणि शोषणाची कहाणी सांगते। मृत्यूपूर्वी हातावर लिहिलेली ती सुसाईड नोट आता या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा आहे। पोलीस उपनिरीक्षक याच्यावर बलात्काराचा आणि पोलीस अधिकारी याच्यावर मानसिक छळाचा आरोप हा फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नाही तर एका खाकी वर्दीवर उमटलेला कलंक आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा न उघडल्याने पोलिसांना बोलावलं आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा मृतदेहाच्या हातावर एक अत्यंत गंभीर मजकूर लिहिलेला होता। त्यात स्पष्टपणे नमूद केलं होतं, माझ्या मरणास PSI गोपाल बदने जबाबदार आहे। त्याने 4 वेळा माझ्यावर बलात्कार केला, तसंच प्रशांत बनकर याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला। या धक्कादायक खुलाशानंतर साताऱ्याचे पोलीस दल हादरले। तात्काळ PSI गोपाल बदने याला निलंबित करण्यात आलं असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लेकिन पिछले साल में उसको पुलिस और राजनीतिक प्रेशर बहुत बढ़ रहा था। उसका गलत पोस्टमार्टम रिपोर्ट बनाने के लिए उस पर प्रेशर डाला जा रहा था। उसने वैसा शिकायत करने के लिए लेटर लिखे थे SPD और SP को, लेकिन उन्होंने कुछ भी उस पर ये नहीं किया, कार्यवाही कुछ भी किए नहीं और कुछ भी बोलना, अपशब्द बोलना और पेशेंट को हॉस्पिटल में ना लाते हुए भी फिट अनफिट रिपोर्ट देना, ऐसा उस पर प्रेशर बना रहे थे पुलिस को। आप क्या मांगेंगे? बस हमारी इतनी ही ये है कि हमारे बहन को न्याय मिलना चाहिए। माझी पुतणी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली। आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधून असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली ना? ती लेखी तक्रार दिली होती DYSP कडे, त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही। ते पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे, तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करेल। आम्हाला त्याच्यातलं पुढचं काही माहित नाही। वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर मृतदेहाचे शवविच्छेदन करतात। राजकीय किंवा पोलीस प्रकरणांमध्ये शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव येणं ही बाब नवी नाही। मात्र या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याने याच दबावाचा वापर करून बलात्कार आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे। पोलीस यंत्रणेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सामान्य माणसाचा कायद्यावरील विश्वास किती डगमगू शकतो हेच या प्रकरणातून समोर येत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे। त्यांनी तात्काळ संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे आणि आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे। सध्या एका आरोपीला निलंबित करण्यात आलं असलं तरी दोघांचीही कसून चौकशी होणार आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे। हातावरील सुसाईड नोट हाच या प्रकरणातला पहिला आणि निर्णायक पुरावा आहे। आता तपास यंत्रणा पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी कशी पावले उचलतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।